रामराम मंडळी, आज आपण एका अशा गावात जाणार आहोत जिथे शांतता आणि परमशांती दोन्ही अनुभवता येतं। हे गाव धर्मशालाच काय पण मॅक्लोडगंजपेक्षाही उंचावरती आहे। तसंच हे गाव भारताचं मिनी इस्रायल या नावाने सुद्धा ओळखले जातं। तर काही पर्यटक हे गाव फिरायला नाही तर स्वतःचा शोध घेण्यासाठी येतात। धरमकोटच्या व्हाईट वॉटर इन या हॉटेलमध्ये मी 2 दिवस राहणार होतो। देवदार वृक्षांच्या गर्द झाडीमध्ये हे हॉटेल असून 80पेक्षा जास्ती पायऱ्या उतरून मी हॉटेलमध्ये प्रवेश केला। 304 नंबरची खोलीची चावी घेऊन मी माझ्या रूमवरती गेलो। गॅलरीचा दरवाजा उघडून समोर पाहिलं तर समोरचा नजारा अगदी चित्राप्रमाणे होता। खाली खोल दरीमध्ये मॅक्लोडगंजच्या इमारती दिसत होत्या। त्या इमारतींच्या पाठीमागे देवदार वृक्षांनी गच्च भरलेले पर्वत दिसत होते। त्या पर्वतातून वाहणारा भागसुनाद वॉटरफॉल आणि त्याच्या पाठीमागे हिमालयाच्या बर्फाच्छादित रांगा दिसत होत्या। त्यामुळे ह्या हॉटेलमधील एक चांगली खोली राहायला मिळाल्याचा खूप आनंद झाला। या निसर्ग दर्शनामुळे हॉटेलसाठी जेवढी रक्कम भरली होती ती पूर्णपणे वसूल झाल्याचंही समाधान मिळालं। धरमकोट गाव फिरण्यासाठी मी हॉटेलमधून बाहेर पडलो। इथल्या रस्त्यावरनं चालताना देवदार वृक्षाची झाडं रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला दिसत असतात। इथे फिरत असताना अजिबात घाई गडबडीत चालायचं नाही। उंचच्या उंच देवदार वृक्ष न्याहाळत झाडांच्या पानातून गवतातून वाहणारे वारे, तिथली थंड हवा, कानावर पडणारे पक्ष्यांचे मंजूळ आवाज आणि बर्फाच्छादित हिमालयाची शिखरं पाहत पाहत आपण चालत राहायचं। इथले रस्ते कुठे घेऊन जातात त्यापेक्षा रस्त्यावरून चालताना तुम्ही काय अनुभवता हे अधिक महत्त्वाचं असतं। इथे फिरत असताना कायम आपल्याला शांततेचा अनुभव येत असतो। त्यामुळे एखादं वाहन जरी तिथून गेलं तरी त्या शांततेचा भंग झाल्यासारखं वाटतं। प्रत्येक वळणावरती इथला निसर्ग बदलत असतो। त्यामुळे निसर्गाची ही दृश्य आपण मोबाईलमध्ये कॅच करू, पण हा नजारा अनुभवायचा असतो। त्याची अनुभूती शब्दात सांगणे कठीण असतं। धरमकोटमध्ये फिरताना बरीच हॉटेल्स व कॅफे लागतात। अनेक परदेशी पर्यटक इथे फिरायला नाही तर स्वतःचा शोध घेण्यासाठी येतात। इथल्या कॅफे किंवा हॉटेल्समधून जगाच्या कानाकोपऱ्यातून योगसाधक, लेखक किंवा कलाकार मंडळी राहायला येत असतात। या कॅफेमधून विदेशी पर्यटकांच्या तासनतास गप्पा रंगतात। तर एखाद्या कॅफेमध्ये संध्याकाळी संगीताची मैफिलच भरते। काही हॉटेल्समधून गिटारवरती गाणी म्हणण्याचे आवाजही येत असतात। अनेक हॉटेल किंवा कॅफेमध्ये लोक लॅपटॉपवर बसून कामं करतानाही दिसतात। अनेक विदेशी पर्यटक कॅफेच्या बाल्कनीत बसून हातात कॉफीचे कप घेऊन तासनतास हिमालयाकडे बघत बसतात। धरमकोटला हयात रिजन्सी, झोस्टेल धरमकोट, लक्झीविस्टा, हॉटेल क्लाउड चॅट, मस्टिफ सिलेक्ट मांडव्य यासारखी प्रसिद्ध हॉटेल्स व स्टे आहेत। या ठिकाणी कॅफे किंवा हॉटेल तुम्हाला शोधावी लागत नाही। रस्त्याच्या प्रत्येक वळणावरती तुम्हाला ती दिसून येतात। इथल्या रस्त्यांवरती फिरत असताना कुठून गिटारचे सूर ऐकू येतात तर कुठून कॉफीचा सुगंध दरवळतो। त्यामुळे धरमकोट हे कॅफे किंवा हॉटेल संस्कृतीचं एक जिवंत जग आहे। धरमकोटच्या रस्त्यावरनं फिरत असताना वाटेमध्ये तुषिता मेडिटेशन सेंटर लागलं। प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच तुषिता मेडिटेशन सेंटरच्या ऑफिस संदर्भात आणि तिथे चालणाऱ्या कोर्सेस संदर्भात माहिती वाचायला मिळाली। ध्यान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरती कोणी नव्हते। पक्ष्यांचा आवाज सोडला तर आपल्या चालण्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो एवढी शांतता होती। आजूबाजूचा परिसर एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वापरावा एवढा सुंदर होता। ती परमशांतता अनुभवत व आजूबाजूचा निसर्ग पाहत मी तुषिता ध्यान केंद्राच्या दिशेने चालू लागलो। देवदार वृक्षाच्या सानिध्यात व धौलाधार पर्वतरांगांच्या समीप हे ध्यान केंद्र आहे। हे ध्यान केंद्र तिबेटियन परंपरेनुसार बौद्ध धर्म आणि ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी प्रसिद्ध आहे। इथे ध्यान
आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे विविध कोर्सेस आयोजित केले जातात. इथे कोर्सला प्रवेश मिळाला की तुम्हाला पूर्णपणे मौन पाळावं लागतं आणि तुमचे मोबाईल जमा करावे लागतात. ह्या कोर्स दरम्यान तुम्हाला ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती, ब्रीदिंग टेक्निक्स शिकवली जातात. तसंच बौद्ध तत्त्वज्ञानांवरील चर्चाही होते. इथे रोज सकाळी 1 तासाचं फ्री मेडिटेशन सेशन असतं. बरेच पर्यटक हे फ्री मेडिटेशन सेशन अटेंड करतात. तर काही कोर्स इथे 10 दिवसाचे असतात. ह्या कोर्स दरम्यान इथलं राहणीमान एकदम साधं असतं. इथलं जेवण पूर्णतः सात्विक व शाकाहारी असतं. जेवणात तेल व मसाल्यांचं प्रमाण खूप कमी असतं. जेवताना इथे कोणी एकमेकांशी बोलायचं नसतं आणि जेवण झाल्यावर स्वतःची भांडी स्वतःच घासून ठेवायची असतात. तुशिता मेडिटेशन सेंटरच्या दिनक्रमाची सुरुवात पहाटे 4:30 पासून होते. तर दिवसभराचे सर्व कार्यक्रम संपवून या मेडिटेशन सेंटरचे रात्री 8:30 वाजता सर्व दिवे घालवले जातात. मी केंद्रामध्ये फिरत असताना शिबिराचा ब्रेक टाईम झाला होता. 100पेक्षा अधिक विदेशी पाहुण्यांनी ह्या शिबिरामध्ये भाग घेतला होता. काही साधक तिथल्या बेंचवर बसून मेडिटेशन करत होते. काही साधक डोळे उघडे ठेवून समोरील निसर्गाकडे एकटक बघत होते. काही शिबिरार्थी कॅन्टीनमध्ये बसून तर काही जण गच्चीमध्ये बसून सकाळच्या न्याहारीचा पूर्णपणे आनंद घेत होते. तुशिता मेडिटेशन सेंटर पाहून झाल्यावर मी हयात रिजन्सीपर्यंत जाऊन आलो. ते धरमकोटच्या अगदी एका टोकाला होते. तिथून परत हॉटेलवर जायचे ठरवले. वाटेत हिमालयन अय्यंगार योग सेंटरची पाटी वाचली. धरमकोटच्या हिमालयीन पर्वतांमध्ये उभे असलेलं हे योग केंद्र प्रत्यक्षात पुण्याच्या योग परंपरेची एक शाखा आहे. कारण धरमकोटच्या या केंद्राचे संस्थापक शरद अरोरा यांनी 7 वर्ष पुण्यात योगगुरू BKS अय्यंगार यांच्या मार्गदर्शनाखाली साधना केली होती. धरमकोटच्या ह्या योग केंद्राला आता 40 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत. इथे 1 लाखाहून अधिक जणांनी योग परंपरेचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. युरोप, अमेरिका, जपान यासारख्या देशातून अनेक प्रवासी येथे योग अभ्यासासाठी येतात. त्यामुळे धरमकोट हे छोटे गाव असले तरी येथे जागतिक योग समुदाय आपल्याला पाहायला मिळतो. मॅक्लोडगंज येथील धरमकोट हे जगभरातील प्रवाशांना शांततेचा अनुभव देतं. त्यामुळे हे गाव सोडताना मी मनात म्हटलं, मी धरमकोटला पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन.